मित्रांनो नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीबाबत आपल्याला थोडी चर्चा करायची आहे। कारण आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की शिक्षक भरतीचा जो पुढला राऊंड आहे तो राऊंड केव्हा होणार, असे बरेचसे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये त्या कमेंट्समध्ये ते आपल्याला विचारत आहेत। तर मित्र, तुम्हाला माहीतच आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आता आपल्या महाराष्ट्रामधला लोकसभेचा जो इलेक्शनचा टप्पा आहे, म्हणजे जे लोकसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीचा जो काही टप्पा आहे तो महाराष्ट्रामधला संपलेला आहे। आणि 4 जूनला जी काही लोकसभेची निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीचा निकाल आहे। त्यानंतर लोकसभेची जी काही आचारसंहिता आहे, ज्याला आपण आदर्श आचारसंहिता असं म्हणतो, ती आदर्श आचारसंहिता संपून जाते। आणि त्यानंतर असं एक आशा लागून होती आपल्याला की जो कन्व्हर्टेड राऊंड आहे, समांतर आरक्षण फेरी, म्हणजेच जे उमेदवार समांतर आरक्षणाचे मिळालेले नाहीत त्या उमेदवाराऐवजी म्हणजे तो राऊंड कन्व्हर्टेड करून जे काही दुसरे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची निवड करायची। आणि त्याची रीतसर परवानगीसुद्धा माननीय शिक्षण आयुक्तांनी शालेय शिक्षण विभागाकडे अर्जाच्या माध्यमातून त्याची मागणीसुद्धा त्यांनी केली होती। परंतु नेमकं झालं काय, तर पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत आणि त्या 26 जूनला होऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे ॲटोमॅटिकच ज्या दिवशी या तारखांची घोषणा झाली त्याच दिवशी आदर्श आचारसंहिता पुन्हा लागलेली आहे। मग आता माननीय निवडणूक आयुक्तांनी पुन्हा काय केलं आहे माहीत आहे का, की स्टेट इलेक्शन कमिशनकडे हे शिक्षक भरती करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे। आणि ही जर परवानगी त्यांना मिळाली तर कन्व्हर्टेड राऊंड हा जूनच्या जवळपास असं म्हणू आपण शेवटच्या आठवड्यापर्यंत कन्व्हर्टेड राऊंडची जी काही फेरी आहे, जे समांतर आरक्षण फेरी म्हणतो आपण, ती म्हणजे त्याची जी निवड यादी आहे ती लागू शकते। अन्यथा मग 26 जून नंतरच याचा विचार होईल या फेरीचा। हा एक भाग आहे। दुसरा भाग असा आहे की समांतर आरक्षण फेरी झाल्यानंतरच ज्या काही खाजगी अनुदानप्राप्त शाळा आहेत ज्यामध्ये 4,500 शिक्षकांची निवड करायची आहे, त्यांची निवड यादी पवित्र पोर्टल थ्रू संबंधित शिक्षण संस्थेला 1:10 या प्रमाणात त्यांना पाठवायची आहे। पण ही सुद्धा निवड यादी ही जोपर्यंत समांतर आरक्षणाची फेरी पूर्ण होत नाही तोपर्यंत खाजगी शैक्षणिक संस्थेमधली शिक्षक भरतीसुद्धा त्यांची निवड यादीसुद्धा त्यांना पवित्र पोर्टलमार्फत पाठवल्या जाणार नाही। कारण हे आता स्पष्ट दिसते आहे की सुरुवातीला त्यांना आता समांतर आरक्षणाची फेरी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच खाजगी शैक्षणिक संस्था, ज्या अनुदानप्राप्त संस्था आहेत, काही टप्पा अनुदानावर आहेत, आणि म्हणजे जे टप्पा अनुदान म्हटल्यानंतर 20%, 40%, 60%, 80% हे ज्या अनुदानावरच्या ज्या काही जागा आहेत, या जागांची संख्या जवळपास 4,500 आहे। आणि याला 1:10 या प्रमाणात पाठवून ते जे 30 गुण आहेत त्या 30 गुणावर त्यांची नियुक्ती होणार आहे। आणि हे 30 गुण कशा प्रकारे द्यायचे याची एक युनिव्हर्सल मेथडसुद्धा माननीय शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात येत आहे। म्हणजे याचं वाटप कसं करायचं या 30 गुणांचं, थोडक्यात सांगायचं झालं तर हे 30 गुणसुद्धा पारदर्शक पद्धतीनेच दिले गेले पाहिजेत। त्याचीसुद्धा एक प्रोसेस असली पाहिजे आणि त्या प्रोसेसवर सध्या काम सुरू आहे। नाही तर असं होऊन जायचं की खाजगी शैक्षणिक संस्थेला एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवून दिलेले आहेत आणि मग 30 गुण कसे द्यायचे, तर इंटरव्ह्यू घेतली काय, नाही घेतली काय, आणि तसेच त्यांना कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने ते गुणांचं वाटप होऊ नये, हा याच्या मागचा फार मोठा उद्देश आहे मित्रहो। आणि
सध्या परिस्थिती अशी आहे की शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि शिक्षक उमेदवार हे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यांना जे पवित्र पोर्टलमार्फत ज्या आपल्या शिक्षक उमेदवारांनी नियुक्ती केलेली ज्या आपल्या शिक्षक उमेदवारांनी रजिस्ट्रेशन्स केलेलं आहे ते नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि एकाकडे शाळेमध्ये शिकवण्यासाठी आपले शिक्षक बांधवसुद्धा नाहीत. अशी एक विचित्र परिस्थिती सध्या आपल्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेली आहे. तरी पण आपण जर बघितलं तर 10वीचा निकाल हा 90% वरच लागतो. फार मोठं म्हणजे हे तर न उलगण्यासारखं कोडं आहे मित्र हो. कारण ज्या शिक्षण संस्थेमध्ये वर्षानुवर्ष संबंधित विषयाचे शिक्षक शिकवण्यासाठी नाहीत अशा शिक्षण संस्थेमध्ये त्या विषयाचा निकाल हा 90%च्या वर लागतो म्हणजे ते विद्यार्थी किती हुशार असतील हे समजण्या पलीकडे आहे. माझं हे म्हणणं नाही की विद्यार्थ्यांना पर्सेंटेज कमी मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांना पर्सेंटेज चांगलंच मिळालं पाहिजे, त्यांच्या निकालाचा टक्का वाढलाच पाहिजे, पण तो शिकवण्याच्या माध्यमातून म्हणजे त्यांना चांगलं अध्यापन झालं पाहिजे त्या विषयाचं त्यांचं आकलन झालं पाहिजे, त्यानंतरच त्यांची परीक्षा घेतली पाहिजे आणि त्यानंतरच त्यांचा निकाल लागला पाहिजे. पण आज परिस्थिती अशी आहे की 2012पासून शिक्षक भरती म्हणजे थांबलेली आहे आणि 2012 नंतर जी काही शिक्षक भरती झालेली आहे ते या शिक्षण विभागामध्ये जे काही सरप्लस आपले शिक्षक बांधव होते त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. परंतु बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या निजी स्वार्थासाठी असे सरप्लस जे काही व्यक्ती आहेत, जे काही आपले शिक्षक बांधव आहेत त्यांनी अपॉइंट केलेलं नाही. त्यांनी ते पद रिक्त ठेवलेलं आहे. प्रत्येक वर्षी ते पद त्यांच्या संच मान्यतेमध्ये रिक्त दिसते. त्यांनी सरप्लस व्यक्ती घेतलेला नाही. कशासाठी? तर निजी स्वार्थासाठी. मग झालं काय माहीत आहे का की यांनी यांच्या निजी स्वार्थासाठी सरप्लस म्हणजे शिक्षक बांधवाला घेतलं नसल्यामुळे त्या शाळेमध्ये वर्षानुवर्ष शिकवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचं वाली कोणीच नाही. ते विद्यार्थी शाळेत जातात, ऑफ पिरियड असेल बाहेर खेळतात, दुसरे शिक्षक विषयाचे असतील ते शिकवतात आणि तरीही त्या विषयाला वर्षभर न शिकवता त्या विषयाचा जो निकाल आहे मित्र हो तो 90%च्या वर लागतो. हा कसा लागतो या बाबतीत एक वेगळाच अभ्यास गट नेमायला पाहिजे. तोच त्याच्यावरचं जे काय आहे ते उत्तर शोधणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं असं झालेलं आहे माहीत आहे का की मग त्याच्यानंतर थोडासा हा जो प्रकार आहे तो बोर्डाचा हा पेपर तपासणीचा. कारण बोर्ड काय करते माहीत आहे का, ज्या विषयाचे पेपर आहेत त्या विषयाचे पेपर म्हणजे ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नावाने पोस्टाने पाठवून देतात. आणि पोस्टाने पाठवल्यानंतर हे काय करतात, मुख्याध्यापक जेव्हा पॅनल फॉर्म भरतात तेव्हा कोण्याही व्यक्तीचं नाव तिथं टाकून देतात. कारण पॅनल फॉर्म काय करते, बोर्ड सक्तीचा करतो आहे. पॅनल फॉर्म म्हणजे तुमच्याकडे विषय शिकवण्यासाठी शिक्षक असलाच पाहिजे, त्याचं नाव तुम्ही आम्हाला द्या, कारण त्याच्याकडनं आम्हाला पेपर तपासून घ्यायचे आहे, नाही तर हे पेपर कोण तपासणार आहे. मग तेव्हा काय करतात, ती वेळ मारून देण्यासाठी हे मुख्याध्यापक मंडळी कोण्याही एका व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये टाकून देतात. त्या व्यक्तीचं शिक्षण त्याला अनुसरण असतो की नाही, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स म्हणू आपण, व्यावसायिक क्वालिफिकेशन्स त्याला अनुसरून आहे की नाही हे कोणीच तिथं बघत नाही. आणि त्याच्यानुसार त्या व्यक्तीच्या नावावर ते पेपर अलॉट होतात आणि संबंधित शाळेला ते बाय पोस्ट म्हणजे पोस्टाच्या थ्रू ते पाठवले जातात. आणि पोस्टाच्या थ्रू ते पाठवल्यानंतर पुन्हा तिथं असा प्रश्न निर्माण होतो की बोर्डाला सांगितलं जाते की हा व्यक्ती जानेवारीपर्यंत आमच्याकडे होता आणि त्यानंतर सोडून गेला, त्यामुळे आता आमच्याकडे पेपर तपासायला कोणीच नाही, मग आता हे पेपर कुठं द्यायचे. म्हणजे हे पेपर तिथल्या तिथं असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहतात. किंवा काही मुख्याध्यापक मंडळी जे काही पार्ट टाईम आहेत, जे शिक्षक मंडळी आहेत, पण जर समजा त्यांना थोडाफार तरी त्या शिकवण्याचा काहीतरी थोडासा जरी अनुभव असेल तर त्यांच्याकडनं ते पेपर तपासून घेतात. अशी एक विचित्र परिस्थिती आपल्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती जर समजा टाळायची असेल
तर माझं वैयक्तिक मत असं आहे की हे शिक्षक भरती कमीत कमी हे जे आता आपलं जे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे, विदर्भामध्ये 26 जूनमध्ये होते आणि तिकडे कोकण विभाग घेतला आपण तर 15 जूनपासनं हे शैक्षणिक सत्र सुरू होते. तर या शैक्षणिक सत्राच्या पूर्वी ही भरती व्हावी अशी माझी शासनाकडे कळकळीची विनंती आहे. कारण जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत ते आजूबाजूच्या आपल्या परिसरातल्या शाळेमध्ये ॲडमिशन्स घेतात आणि तिथं जे शिक्षणाची व्यवस्था असते, तिथं शिकवायला प्रत्येक विषयाला शिकवायला शिक्षक बंधू आहेत की नाही हे त्यांना काही माहीत नसते. पण जेव्हा विद्यार्थ्याची ॲडमिशन्स घेतल्या जाते आणि घेतल्यानंतर हा सांगतो आहे घरी त्याच्या वडिलाला की अमुक एक विषयाचा अजून आमचा पिरियडच झाला नाही, तेव्हा त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना असं समजते की इथं शिकवण्यासाठी या विषयाचा अमुक एक विषय असेल तर त्या विषयाला शिकवण्यासाठी किंवा अध्यापन करण्यासाठी शिक्षक बांधवच नाही आहे. तर या परिस्थितीतून जर ग्रामीण भागाचे जे काही विद्यार्थी आहेत यांना चांगलं अध्यापन मिळावं यासाठी येत्या शैक्षणिक येतं जे शैक्षणिक वर्ष आहे, जे शैक्षणिक आपण म्हणू आता ज्याला म्हणू 24-25 हे शैक्षणिक वर्ष आहे, या वर्षाच्या सुरुवातीलाच हे शिक्षक भरती व्हावी हीच एक शासनाकडनं एक साधी आणि सोपी आपली एक अपेक्षा आहे, साधी अपेक्षा आहे एक त्यांच्याकडनं शासनाकडनं. आणि याचा दुहेरी फायदा आहे. जे आमचे शिक्षक बांधव नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, पवित्र पोर्टलमार्फत त्यांना नियुक्त्याही मिळून जातील. जे विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत, आपला विषय शिकवण्यासाठी आपल्याला शिक्षक उपलब्ध झाले पाहिजेत, त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे अध्यापन होऊन त्यांचंसुद्धा त्या विषयाचं आकलन चांगलं होणार आहे. आणि त्याबरोबरच जो काही सध्या आता जे काही आपलं शिक्षण मंडळ आहे त्या शिक्षण मंडळाला या उत्तरपत्रिका तपासण्याचा जो काही समजा त्यांना एक हे भेडसावते आहे की शिक्षक बऱ्याचशा शाळेमध्ये नसल्यामुळे उत्तरपत्रिका कशा तपासून घ्यायच्या, हा सुद्धा एक मोठी एक समस्या आपल्या शिक्षण विभागामध्ये 10वी आणि 12वीच्या बाबतीत निर्माण झालेली आहे. तीसुद्धा बऱ्याच प्रमाणात सुटणार आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाकडे एक मागणी करू की समांतर आरक्षणाचा राऊंड ताबडतोब घ्यायला पाहिजे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत तो म्हणजे समांतर आरक्षणाची जी काही फेरी आहे ती फेरी व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा शिक्षकांच्या जर नियुक्ती झाल्या तर आपल्या ग्रामीण भागामधले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याच प्रमाणात हा प्रश्न सुटणार आहे. तर ठीक आहे मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे सध्या आपल्या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची, आपल्या शिक्षक बांधवांची जी कमतरता आहे ती कमतरता लवकरच भरून निघणार अशी आपण अपेक्षा करूया. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन्सद्वारे प्राप्त होतील. धन्यवाद.